नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज आपण विज्ञान विषय पाहणार आहोत आणि विज्ञानामध्ये वनस्पतीची रचना व कार्य. आज आपण वनस्पतीची रचना अगोदर पाहणार आहोत. मला सांगा, आपल्या परिसरात कोणकोणत्या वनस्पती आढळतात? तू सांग. चिंच, वड, जांभूळ, परत अजून तू सांग. आंबा, चिक्कू, जांभळ, केळी, केळी, अजून चिंच, नारळ. बस. तू सांग. त्याला कलिंगड, चला बस खाली. द्राक्ष. द्राक्ष. ओके. तर आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या विशाल असे मोठे वृक्ष पाहतात. त्याच्यामध्ये काय आंबा असेल, त्याचं पिंपळ असेल, चिंच असेल, ही मोठी झाडं आहेत. मोगरा असेल, गुलाब असेल, यासारखी छोटी झाडं असतात आणि काही वेलवर्गीय झाडं असतात. परंतु सगळ्या झाडांची रचना जवळजवळ ही सारखी असते. आता आपण वनस्पतीची रचना पाहणार आहोत. वनस्पतीच्या रचनेमध्ये हे पहा, माझ्याकडं या ठिकाणी एक झाड आहे. हा भाग जमिनीच्या खाली असतो. याला काय म्हणतात? शाबास, बरोबर आहे. काय म्हणतात? मूळ म्हणतात. आणि हा भाग जमिनीच्या वर असतो. याला काय म्हणतात? शाबास. हा संपूर्ण खोडाचा भाग आहे. त्याच्यानंतर ही काय असतात? पानं असतात. पानाच्या पुढे असतं ते पान, फुले आणि नंतर फळं येतात. पहा, अशा प्रकारे संपूर्ण वनस्पतीची रचना असते. जे खाली असतात त्याला मुळे म्हणतात. जमिनीमध्ये मुळं खोलवर जातात. मुळांचं कार्य तुम्हाला माहित आहे का? तर मुळांचं कार्य काय आहे? तर वनस्पतीला घट्ट पकडून ठेवणे, पाण्यातील क्षार आणि पाणी शोषून घेणे आणि ते खोडाकडे पाठवणे, हे काम मुळं करत असतात. मग खोडाचं काम काय आहे माहिती का तुम्हाला? तर खोड हे अन्न साठवण्याचं काम करत असतं. काय करत असतं? अन्न साठवण्याचं काम. पानाचं काम काय आहे? तर अन्न तयार करणे. हे पहा, या ठिकाणी आपल्याकडं सुंदर असा एक तक्ता या ठिकाणी तयार केलेला आहे. हा दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? पहा, याला काय म्हणतात? खाली मोठ्याने बोला, काय म्हणतात? त्याच्यानंतर हे संपूर्ण खोड आहे. त्याच्यानंतर ही काय येतं? काय? पानं आहेत. पानानंतर ही काय असतात? फुले. आणि ही काय आहेत? फळे. हे वनस्पतींचे काय आहेत? अवयव आहेत. किती वनस्पतींचे अवयव आहेत? पहिला मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे. हे काय आहेत? वनस्पतीचे अवयव आहेत. लक्षात आलं? बस.